थोडा मोठा झाल्यावर दैनिकात, मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो. जेव्हा लेखक थोडेसे मोठे झाले तेव्हा त्यांचं जे लिखाण आहेत, कविता, गोष्टी आहे ते दैनिकात, दैनिक म्हणजे काय तर रोज प्रसिद्ध होणार, तर वर्तमानपत्र, तर या वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या गोष्टी आणि कविता येऊ लागल्या. आणि मासिक, मासिक म्हणजे महिन्यातून एकदा छापलं जाणारं. मग या मासिकांमध्ये पण लेखकांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. आणि लिखाण करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की ते पण सर्वांशी छान गप्पा मारू शकतात आणि ते सर्वांशी बोलू लागले. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. मग त्यांच्या काय लक्षात आलं की सगळ्यांशी गप्पा मारल्यामुळं काय झालं तर त्यांना लिखाणासाठी विषय सुचत गेले. माझे काका एकदा मला म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. मग लेखकांचे काका त्यांना एकदा काय म्हटले की हा घुम्या मुलगा, घुम्या म्हणजे काय तर कोणाशीही न बोलणारा मुलगा काय करू लागलाय, चांगलं बोलू लागलाय. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. मग जेव्हा लेखक बोलू लागले, लिहू लागले आणि वाचू लागले तर त्यांच्यामध्ये परिवर्तन घडत गेलं, म्हणजे त्यांच्यात बदल घडत गेले. माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं आणि मी एक साहित्यिक झालो. तर त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं आणि ते एक साहित्यिक झाले, म्हणजेच लेखक झाले. पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला. नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती. अजून ती कोरीच होती. मग पाहुण्यांचं भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली आणि तिने मनाशी ठरवलं, निश्चय केला की आपणही रोज लिहायचं. आणि नेमका हाच विचार मुग्धाच्या आईबाबांच्याही मनात आला. का तर मुग्धा पण लेखकांसारखी कशी होती, अबोल होती. आणि नुकतीच बाबांनी मुग्धाला नवीन वर्षाची भेट म्हणून एक डायरी दिली होती आणि ती अजून तशीच कोरी होती. मग त्या डायरीमध्ये मुग्धाने लिहायचं असा निश्चय केला होता. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले. नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचं. दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली. मग मुग्धाने ठरवलं आणि तिने त्या डायरीमध्ये लिहायला सुरुवात केली. रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली. आजीचं तर तिने रोज त्या वहीमध्ये ती लिहू लागली. तर काय लिहू लागली तर तिनं आजीचं वर्णन, बाबांचे अभ्यास घेणे, भाऊंशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस अशा अनेक विषयांचे लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागले. या अनेक विषयांवर मुग्धा लिहू लागली. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली. त्यामुळे तिची चूकही तिला कळू लागली. तर मनासारखी गोष्ट घडली किंवा नाही घडली तर ती पण कागदावर येऊ लागली आणि त्यामुळे तिला तिच्या चुका कळू लागल्या. आपोआप आईबाबांशी, भावाशी सुसंवाद घडू लागले. मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली, लिहू लागली. मग आपोआप काय झालं, ती आईबाबांशी, भावाशी बोलू लागली आणि मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली. म्हणजे मुग्धा नेहमी गप्प गप्प राहणारी मुग्धा सर्वांशी बोलू लागली, मन मोकळेपणाने बोलू लागली आणि लिहू लागली. तर अशा पद्धतीने रोज लिहिण्यामुळे मुग्धाच्या आयुष्यामध्ये पण काय झालं, परिवर्तन घडलं आणि ती खूप सगळ्यांशी बोलू लागली. धन्यवाद.